रात्रीच ते घर. कॉलेज संपलं होतं. सगळे आपापल्या आयुष्यात बिजी होणार होते. म्हणून शेवटची एक धमाल ट्रिप करायची असं तिघांनी ठरवलं. विकी, तुषार आणि किशोर. हे माझ्या गावाला जाऊया काही दिवस, विकी म्हणाला. तुषार लगेच तयार झाला. मस्त. गाव, पार्टी, मजा. किशोर हसला. आणि फ्री राहायचं पण. तिघे दुसऱ्याच दिवशी विकीच्या गावाला निघाले. गाव शहरापासून खूप लांब होतं. डोंगर, जंगल आणि शांत रस्ते. संध्याकाळी ते गावात पोहोचले. विकीचं घर गावाच्या टोकाला होतं. पण विकी त्यांना मुख्य घरात नेता गावाबाहेरच्या एका जुन्या घराकडे घेऊन गेला. ते घर पाहून तुषार थांबला. भाऊ, इथे राहायचं. घर बैठ होतं. भिंतींवर काळे डाग, तुटलेल्या खिडक्या, दारावर कोळ्यांची जाळी. जणू अनेक वर्षांपासून तिथे कोणी राहतच नव्हतं. वारं वाहत होतं आणि दार स्वतःहून किरकिरत हलत होतं. किशोर हस्त म्हणाला, परफेक्ट हॉरर मूव्ही लोकेशन. विकी मात्र शांत होता. हे आमचं जुनं घर आहे. आता कोणी राहत नाही. रात्र झाली. तिघांनी घर साफ केलं. मोबाईलवर गाणी लावली. थोडी मजा केली. पण रात्री 12 नंतर वातावरण अचानक बदललं. वारं थांबलं. सगळीकडे भयानक शांतता पसरली. आणि अचानक ठक ठक ठक. मुख्य दरवाजावर जोरात आवाज झाला. तुषार उठला. कोण आहे एवढ्या रात्री? त्याने दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त काळोख. आणि दूर कुठेतरी कुत्रे रडत होते. कोणी प्रँक करत असेल, किशोर म्हणाला. ते पुन्हा झोपले. 5 मिनिटांनी धाडकन. यावेळी खिडकी जोरात आपटली. तिघे दचकून उठले. खिडकी उघडी होती. पण बाहेर वाराच नव्हता. विकीच्या चेहऱ्यावर घाम आला. हे आधीही झालंय. काय? तुषार ओरडला. विकी काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी गावात फिरताना लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. एका म्हाताऱ्याने विकीला थांबवलं. त्या घरात पुन्हा राहायला गेला का? विकीने उत्तर दिलं नाही. म्हातारा हळू आवाजात म्हणाला, त्या घरात अजून ती आहे. तुषार आणि किशोर हसले. पण विकीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्या रात्री तिघे बाहेर जेवायला गेले होते. परत आले तेव्हा घर पूर्ण काळोखात होतं. पण घराच्या आतून कोणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता. टक टक टक. जणू कोणीतरी घरात फेरफटका मारत होतं. तिघे जागेवरच थिजले. आत कोण आहे? किशोर थरथरत म्हणाला. उत्तर नाही. फक्त आवाज. टक टक टक. विकीने धाडस करून दार उघडलं. घर रिकामं होतं. पण वरच्या छतावरून काहीतरी काळं द्रव खाली टपकत होतं. तुषारने मोबाईलचा फ्लॅशलाईट वर केला. आणि त्याचा आवाज बंद झाला. छतावर उलटी लटकलेली एक काळी आकृती त्यांच्याकडे बघत होती. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. क्षणात ती गायब झाली. बस, आपण इथून निघूया, किशोर ओरडला. तिघे घाबरून सामान पॅक करू लागले. अचानक धाड. मुख्य दरवाजा स्वतःहून बंद झाला. मग एकामागून एक सगळ्या खिडक्या. धाड धाड धाड. घरात अंधार पसरला. मोबाईलचे फ्लॅशलाईट बंद झाले. आणि कोपऱ्यातून एक काळी सावली हळूहळू त्यांच्या दिशेने तरंगत येऊ लागली. तिचा आवाज घोगरा होता. इतक्या वर्षांनी रक्त परत आलं. विकी घाबरून मागे सरकला.
कोण आहेस तू? ती सावली हसली आणि भिंतीवर अचानक रक्ताने शब्द उमटले. तुझ्या पूर्वजांनी मला इथे बांधलं. विकीला अचानक आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. खूप वर्षांपूर्वी त्याचे पूर्वज काळी विद्या करत होते. ते आत्म्यांना बोलवायचे. एका रात्री त्यांनी एका भयंकर आत्म्याला त्या घरात कैद केलं. पण विधी पूर्ण झाला नव्हता. त्या दिवसापासून ती आत्मा त्या घरात अडकून राहिली होती. आणि आता विकी परत आल्यामुळे ती पुन्हा जागी झाली होती. सावली आता त्यांच्या अगदी जवळ आली होती. तिचा चेहरा हळूहळू दिसू लागला. अर्धा जळालेला, मोठं तोंड आणि डोळ्यात काळोख. अचानक तुषार हवेत उचलला गेला. विकी, वाचव मला. त्याचं शरीर भिंतीवर जोरात आपटलं. किशोर दार उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण दार हलतही नव्हतं. आणि मग घराच्या आतून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. भिंतींमधून कुजबूज ऐकू येत होती. इथेच राहा. कोणी बाहेर जात नाही. तुम्हीही मराल. विकीला एका जुन्या कपाटात लाल कापडात गुंडाळलेली एक डायरी सापडली. त्यात लिहिलं होतं, जर आत्मा जागा झाला तर पहाटेपूर्वी पूजा पूर्ण करा. नाहीतर घरात असलेले सगळे जिवंत जळतील. आणि त्याच क्षणी घराच्या बाहेरून कोणीतरी जोरात हसायला लागलं. हा 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 हा. पण बाहेर तर कोणीच नव्हतं. पहाट व्हायला अजून फक्त 30 मिनिट बाकी होती. घरातलं तापमान अचानक खूप कमी झालं. तिघांच्याही तोंडातून धूर बाहेर येत होता. विकी थरथरत्या हाताने डायरीची शेवटची पानं उघडू लागला. त्यात एकच वाक्य लिहिलं होतं, ज्याच्या रक्तामुळे आत्मा जागा झाली त्यालाच तिचा शेवट करावा लागेल. विकीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. म्हणजे माझ्यामुळे हे सगळं झालं. अचानक घराच्या मधोमध काळा धूर जमा होऊ लागला. त्या धुरातून ती सावली पुन्हा दिसू लागली. पण यावेळी तिचा आकार खूप मोठा झाला होता. संपूर्ण छताला टेकलेली ती काळी आकृती हळूहळू खाली झुकत होती. तिचे पांढरे डोळे फक्त विकीकडे बघत होते. तुझ्या घराण्याने मला फसवलं. आता तू इथेच राहशील. अचानक जमिनीखालून काळे हात बाहेर आले आणि विकीचे पाय पकडले. तुषार आणि किशोर त्याला ओढू लागले. पण ते हात खूप शक्तिशाली होते. घराच्या भिंतींवर आता रक्त वाहत होतं. आणि सगळीकडे एकच आवाज घुमत होता, कोणीही जिवंत जाणार नाही. डायरीत एक शेवटचा उपाय लिहिला होता. त्या आत्म्याला ज्या खोलीत बांधलं गेलं होतं तिथे पूर्वजांनी एक काळा आरसा लपवला होता. तो आरसा फुटला तर आत्मा कायमची नष्ट होणार होती. पण आरसा फोडणारा माणूस जिवंत राहणार नव्हता. मी करतो, विकी शांतपणे म्हणाला. नाही, तुषार ओरडला. पण विकी फक्त हसला. ही माझ्या घराण्याची चूक आहे. तुम्ही दोघं बाहेर पडा. तिघे घराच्या मागच्या बंद खोलीकडे धावत गेले. दार उघडताच आत कुजलेल्या वासाचा जोरदार झटका आला. खोलीत जुन्या काळ्या मेणबत्त्या होत्या. भिंतींवर विचित्र चिन्ह. आणि मधोमध मोठा काळा आरसा. पण त्या आरशात त्यांचं रिफ्लेक्शन दिसत नव्हतं. त्याऐवजी आरशात शेकडो लोक उभे दिसत होते. रडणारे, ओरडणारे, जणू त्या आत्म्याने पकडलेले सगळे लोक. अचानक आरशातून ती काळी सावली बाहेर यायला लागली. तिचा हात हळूहळू बाहेर आला. मग चेहरा. आणि ती किंचाळली इतक्या जोरात की संपूर्ण घर हादरलं. विकीने जवळ पडलेली लोखंडी कुऱ्हाड उचलली. तुषार आणि किशोर रडत होते. विकी, नको. पण विकीने डोळे बंद केले आणि पूर्ण ताकदीने कुऱ्हाड आरशावर मारली. धाड.
आरसा फुटताच संपूर्ण घरात भयानक किंचाळ्या घुमू लागल्या. काळी सावली हवेत तडफडू लागली. भिंती तडकायला लागल्या. छत कोसळू लागलं. तुषार आणि किशोर कसाबसा बाहेर पळाले. पण विकी आतच अडकला. शेवटच्या क्षणी त्याने मित्रांकडे पाहून हलकंसं हसू दिलं. आणि पुढच्याच सेकंदाला संपूर्ण घर जळायला लागलं. सकाळ झाली. गावकरी तिथे आले. घर पूर्ण जळून राख झालं होतं. पण विकीचा मृतदेह कुठेच सापडला नाही. फक्त राखेत एक अर्धवट जळालेला फोटो सापडला. त्या फोटोत विकी, तुषार आणि किशोर हसत उभे होते. पण फोटोत विकीच्या मागे एक काळी बाई उभी दिसत होती. आणि फोटोच्या मागे रक्ताने लिहिलं होतं, "मी अजूनही इथेच आहे."